नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र पार्थ गेलेला असतो. त्यामुळे आता जीवा आणि विक्रम नंदिनीच्या बाबांना मात्र बोलवलेलं असतं आणि आता रूममध्ये लॉक केल्यानंतर आता लगेचच नंदिनीचे बाबा विचारतात, "काही टेन्शन आहे का?" तेव्हा विक्रम सांगतो, "नाही रे, साईटवर जरा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे तो गेला आहे." तेव्हा जीवा म्हणतो की, "बाबा मी जातो ना." परंतु ते म्हणतात की, "नाही, ही सिच्युएशन फक्त पार्थच हँडल करू शकतो." त्यानंतर, "नक्की हेच कारण आहे ना?" असं नंदिनीचे बाबा विचारतात. इतक्यात जीवा बाहेर आल्यावर लगेचच त्याला काव्या विचारू लागते की, "काय प्रकार आहे? तुझा भाऊ का गेला आहे?" तेव्हा आता लगेचच जीवा तिला समजावून सांगतो, "अगं तशी इमर्जन्सी आहे, पण तो नक्की परत येईल, विश्वास ठेव." आणि इकडे मात्र आता काव्याला प्रचंड राग येत असतो, परंतु जीवा मात्र तिची रम्याच्या हातातनं पेट्रोलची कॅन बाजूला फेकतो आणि लगेचच बेडरूमचा दरवाजा उघडतो. इतक्यात वसुंधराही आतमध्ये येते आणि रम्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मात्र आता वसुंधरा तिला "शांत हो, शांत हो" म्हणत असते, परंतु ती शांत होत नाही. म्हणून वसुंधरा आता रम्याच्या सणकण कानाखाली मारून देते. इतक्यात मात्र आता लगेचच रम्या म्हणू लागते की, "पार्थ, काय झालं आहे? तू इथे आला आहे, तुझ्या हाताला कसं लागलं?" असं म्हणू लागते. तर तेवढ्यात आता तो म्हणतो की, "बस कर आता हे आणि खूप कर." आणि त्यानंतर मात्र आता, "तुझी ही नाटकी खूप झाली आहे, आता खरंच कंटाळा आला आहे." इकडे मात्र आता लगेचच पार्थ खूप चिडतो. तेव्हा मात्र रम्या त्याचा हात बघून विचारू लागते की, "खरंच तुझ्या हाताला खूप लागलं आहे. बघ ना, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे, म्हणून तू एवढा त्रास सहन करून आलेला आहे." आणि इकडे आता पार्थच्या हाताला लागलेलं बघून वसुंधराही खूप घाबरते. त्यानंतर मात्र आता पुन्हा ती माझं प्रेम बोलत असते, म्हणून आता लगेचच इकडे पार्थ खूप चिडतो आणि खूप जोरात "इनफ इज इनफ" असं ओरडतो. त्यानंतर मात्र आता किती प्रेम आहे, तेव्हा आता तो आत्याच्या पण अंगावर ओरडतो आणि म्हणतो, "आत्या, हे खरंच तुझं चुकलेलं आहे. तू जर इतक्या दिवसात तिच्या मुस्काडीत मारली असते ना, तर तिला समजलं असतं. आज मारून काही फायदा नाही. आज सगळी हातातनं गेली आहे ही." असं म्हणून तो खूप आता आत्याला आणि रम्याला बोलू लागतो. त्यानंतर मात्र आता तो त्या दोघींनाही धमकावतो, की "जर यापुढे तुम्ही दोघी अशा वागलाच, तर मात्र मी पोलीस कंप्लेंट करेल आणि तुम्ही मला ब्लॅकमेल करता आहे, ही कंप्लेंट मात्र मी देईन." आताही मी येताना ही कंप्लेंट देणार होतो, पण हां, आपला फॅमिली मॅटर होता म्हणून मी शांत बसलो. पण पुढच्या वेळेला मात्र मी शांत बसणार नाही आणि तुझ्यावर नक्कीच मी पोलीस कंप्लेंट करेल, हे मात्र तो आता रम्याला ठणकावून सांगतो. त्यामुळे आता रम्याला त्याच्या शब्दांचा आणि वागण्याचा खूपच मोठा धक्का बसतो. इकडे आता लगेचच तिथून पार्थ निघून जातो आणि जाताना ती कॅन फेकून जातो. इकडे मात्र रम्या त्याला अडवण्याचा प्रयत्न करते, पण त्याचा काही उपयोग होत नाही. दुसरीकडे आता हॉलमध्ये मात्र खूपच टेन्शन झालेलं असतं आणि इकडे साखरपुड्यामध्ये सगळेजण टेन्शनमध्ये असतात. तेव्हा, "बाबा, काय झालं आहे?" असं नंदिनी विचारते. तेव्हा तो म्हणतो, "अगं काही नाही, थोडीशी इमर्जन्सी होती म्हणून ते गेले." तर इतक्यात मामा त्या गोष्टीचा फायदा घेतात आणि पुन्हा आता आरडाओरडा करू लागतात की, "कसं आहे बघा, हा नवरदेव असा स्वतःचा साखरपुडा सोडून गेला. आता आमच्या मुलीला सुद्धा काही सांगून गेला नाही, तर आयुष्यभराची काय साथ देणार?" इतक्यात मात्र विक्रम त्यांना शांत करायचा प्रयत्न करतो. तर लगेच दुसरा व्यक्ती म्हणतो, "असं मात्र एकदा किंवा दोनदाच होतं आणि ते म्हणजे एकदा त्या मुलाची इच्छा नसेल लग्न करायची किंवा त्याचं काहीतरी बाहेर अफेअर असेल म्हणून तो गेला असणार." तेव्हा मात्र आता नंदिनीचे बाबा हात जोडून सांगतात की, "तुम्ही प्लीज असं काही बोलू नका." इतक्यात आता नंदिनी सुद्धा तिच्या मामांना शांत करते. "माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर, ते नक्की परत येतील मामा. तू आता थोडा वेळ शांत राहा." असं म्हणून ती मामाला समजावून सांगते. तेव्हा मात्र मामाही शांत होतात. इकडे मात्र आता सगळेच जण खूपच टेन्शनमध्ये असतात. तेवढ्यात मात्र श्रेयाला पार्थ येताना दिसतो आणि श्रेया जोरातच ओरडते, "पार्थ दादा आला." त्यामुळे सगळेजण आता आनंदाने पार्थकडे बघू लागतात. परंतु पार्थ मात्र खूपच टेन्शनमध्ये असतो आणि चालताना मात्र त्याच्या डोक्यामध्ये तेच विचार असतात, की रम्या बोलत असते, की "जा, जा, तुला त्या नंदिनीशी साखरपुडा करायचा आहे ना, पण मी स्वतःला संपवून घेईल. मी नाही बघू शकत तुला अजून दुसऱ्या कोणासोबत." आणि त्याचबरोबर आता नंदिनीने नंदिनीबद्दल रम्याने जे काही बोललं असतं ते सुद्धा सगळं त्याला आठवत असतं. त्यानंतर मात्र आता तो त्याच धुंदीत चालत असतो. इकडे मात्र आता सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने बघत असतात, परंतु त्याच्या डोक्यातले विचार काही थांबत नसतात. आज रम्याने जो काही भयानक प्रकार केलेला असतो, तो मात्र आता पार्थच्या डोक्यामध्ये खूपच बसलेला असतो आणि तो ते विसरूच शकत नाही. इकडे मात्र आता सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने बघतात आणि त्यांना आनंदही होतो, की पार्थ परत आला. त्यानंतर आता पार्थला टेन्शनमध्ये बघून नंदिनी समोर जाते आणि "या पार्थ, बसा." असं म्हणू लागते. "सगळं ठीक आहे ना? म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही ना?" इकडे पार्थचा हात थरथर करत असतो. हे नंदिनीच्या लक्षात येतं, म्हणून ती त्याचा हात हातात घेते आणि "शांत व्हा, सगळं काही व्यवस्थित झालं आहे ना?" तर तेव्हा आता पार्थ भानावर येतो
आणि त्याच्या लक्षात येतं पुन्हा एकदा नंदिनीचं प्रेम आणि त्यानंतर तो म्हणतो, "खरं तर मी तुमची माफी मागतो. मी कोणालाही न सांगता असं निघून गेलो. मला क्षमा करा." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "काहीच हरकत नाही. पण सगळं ठीक आहे ना आता?" तर तेव्हा लगेचच पार्थ म्हणतो, "हो ठीक आहे." आणि आता विक्रम म्हणतो, "चला मग आता आपल्या राहिलेल्या अंगठ्यांचा कार्यक्रम पूर्ण करून घेऊया." आणि इतक्यात आता अंगठ्या घालण्यासाठी दोघं स्टेजवर जातात. तेव्हा मात्र आता घाबरतच तो हात पार्थ पुढे करतो आणि पार्थच्या हाताला इतक्या जखमा बघून आता नंदिनीला फारच टेन्शन येतं. नंदिनी म्हणते, "तुमच्या हाताला तर फार लागलेलं आहे आणि या बोटामध्ये अंगठी घातल्यावर तुम्हाला अजूनच दुखेल." तेव्हा पार्थ म्हणतो, "पण ठीक आहे, तुम्ही प्रयत्न करा." दुसरीकडे अंगठी घालताना तिची अंगठी खाली पडते. तेवढ्यात जीवा मात्र ती अंगठी कॅच करतो आणि आता नंदिनी आणि काव्या मात्र त्याला बघून हसतात आणि इकडे नंदिनी त्याला थँक यू म्हणते. दुसरीकडे आता ती दुसऱ्या हातात अंगठी घालण्याचा प्रयत्न करते, तर पुन्हा तो व्यक्ती म्हणतो, "शास्त्राला काही किंमत वगैरे आहे की नाही? कुठल्या हातात अंगठी घालायची हे पण समजत नाही का?" तेव्हा नंदिनी पुन्हा म्हणते, "काका, शास्त्र सगळं आपल्या आनंदासाठीच असतं ना आणि साखरपुड्याचा समारंभ आपण का करतो? लग्न पक्कं झालं आहे हे सांगण्यासाठी. आता जर त्यांच्या हातात दुखतंय म्हटल्यावर पुन्हा त्याच बोटात अंगठी घालून त्यांना अजून त्रास का द्यायचा?" आणि तेव्हा लगेचच मामा म्हणतात, "व्हेरी गुड, आय लाइक इट." आणि असं म्हटल्यावर आता पार्थच्या दुसऱ्या हातामध्ये नंदिनी अंगठी घालते. त्यानंतर मात्र आता सगळेजण टाळ्या वाजवतात आणि आता "पार्थ, तुझी बारी आहे," असे सगळेजण म्हणतात. इतक्यात मात्र आता पार्थ अंगठी घालणारच असतो नंदिनीला. तेवढ्यात नंदिनी हात पुढे करते, तर मात्र काव्या म्हणते, "असं नाही, असं नाही. तुम्ही गुडघ्यावर बसून अंगठी घालायची." तर तेव्हा नंदिनी नकार देते, परंतु तरीही पार्थ खाली बसतो, गुडघ्यावर बसतो आणि नंदिनीला मात्र व्यवस्थित असं रीतसर प्रपोज करून आता तो तिच्या हातामध्ये अंगठी घालतो. आणि हे सगळे बघून आता नंदिनीला फारच लाज वाटू लागते. इकडे मात्र पार्थने आता प्रेमाने नंदिनीच्या बोटामध्ये अंगठी घालून आता साखरपुडा मात्र व्यवस्थित असा झालेला असतो. त्यानंतर आता फोटो सेशन होतं आणि फोटोग्राफरच्या कानामध्ये जाऊन जीवा सांगतो, की "ती कोपऱ्यात उभी आहे ना ती मुलगी, तिचे चांगले क्लोजअप घे." तेव्हा फोटोग्राफर म्हणतो, "हो घेतो, पण काय तुमचा प्रेमाचा मामला आहे का?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "तुला सगळं सांगायलाच हवं का?" तर म्हणतो, "नाही ना दादा, घेतो मी फोटो." आणि त्यानंतर आता काव्याचे फोटोग्राफर फोटो काढतो आणि त्यानंतर मात्र आता या गोष्टीचा फायदा घेऊन जीवा लगेचच काव्याच्या बाजूला जाऊन उभा राहतो आणि फोटोग्राफर त्या दोघांचेही क्लोजअप फोटो घेतो आणि हे मात्र काव्याच्या लक्षात येतं. इकडे मात्र पुन्हा ती नेहमीसारखं जीवाला लांब लांब करत असते आणि जीवा तिला खुणवतो. आता यांचं झालं, त्याच्यानंतर आपल्या दोघांचं आणि आता पुन्हा काव्य त्याला शांत करते. दुसरीकडे मात्र आता कार्यक्रम झाल्यानंतर सगळेजण घरात बसून फोटोज बघत असतात आणि फोटोवरनं एकमेकांना चिडवत असतात. इकडे पिहू म्हणते, "मला असं झालं आहे आता. नंदिनी वहिनी कधी या घरामध्ये येत आहे?" आणि इतक्यात सगळेजण खूप खुश असतात आणि इकडे जीवा आणि युग मस्ती करत असतात. तेवढ्यात धावत ते वसुंधराच्या अंगावर पडणारच असतात. तेवढ्यात वसुंधरा म्हणते, "झालं का तुमचं? आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं." आणि इतक्यात मात्र युगला आणि जीवाला कळत नाही की आत्याला एवढं रागवायला का झालं. तेव्हा मात्र आता विक्रम उभा राहतो आणि सांगतो, की "युग आणि श्रेया आणि पिऊ तुम्ही आपापल्या रूममध्ये जा." तेव्हा ते तिघंजण निघून जातात आणि त्यानंतर मात्र जीवा तिथेच थांबलेला असतो. इकडे मात्र आता विक्रम खूपच चिडतो आणि रम्याच्या समोर जाऊन म्हणतो, "आलं का तुझं डोकं ठिकाणावर आलं?" तेव्हा मात्र आता जीवाला काहीच कळत नाही, की काय चाललं आहे. तेव्हा आता विक्रम खूप चिडलेला असतो. "जरा भानावर ये. तुला कित्येक वेळा सांगितलं आहे, पार्थला नाही करायचंय तुझ्याशी लग्न. तू त्याच्यावर बळजबरी करू शकत नाही. आणि तुला कित्येंदा सांगितलं आहे तरी लक्षात येत नाही का गं तुझ्या?" आणि असं म्हणून आता लगेचच तो पार्थला ओढतच तिच्यासमोर नेतो. इकडे जीवा मात्र आईला विचारतो, "हे काय चाललं आहे?" पण त्याला मानेनी "थांब जरा सांगते," असं सांगते. इकडे मात्र आता त्याच्या बोटातली अंगठी विक्रम दाखवतो आणि सांगतो, "बघ, लक्षात घे, त्याची आता एंगेजमेंट पण झालेली आहे. त्यामुळे आता हे सगळं थांबवा." आणि त्यावर मात्र आता जीवाला काही कळत नाही. इथे नक्की सुरू काय आहे? इकडे मात्र आता लगेचच रम्या बोलण्याचा प्रयत्न करते. तर तेव्हा आता अजूनच विक्रम तिच्यावर ओरडतो, "तुझ्या डोक्यात कसं येत नाही गं? पुन्हा पुन्हा तेच सांगतो आहे मी, नाही करायचं आहे त्याला तुझ्याशी लग्न, हे लक्षात का येत नाहीये तुझ्या?" आणि आता जीवाला मात्र फारच आश्चर्य वाटतं आणि हा काय प्रकार आहे हे त्याच्या लक्षात येतं. त्यानंतर मात्र आता लगेचच पुन्हा विक्रम म्हणतो, "मी तुला एकदा सांगितलं आहे आणि आता शेवटचं सांगतो आणि ताई तुझ्यासमोर सुद्धा हात जोडून सांगतो, की आता हे सगळं थांबव. यामध्ये वाढवण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. हे सगळं आता इथंच संपलं पाहिजे आणि हा पुढे आता विषय चिघळला नाही पाहिजे." तर तेव्हा लगेचच आता वसुंधरा म्हणते, "वाढवणार? मी हा विषय वाढवणार?" आणि हे ऐकून आता पार्थ पण तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतो. पुढे ती म्हणू लागते, "मोठी बहीण म्हणून तू मला खूप मान देतो आहे ते मी बघतेच आहे. पण मी आता हा विषय वाढवणार आणि साखरपुडाच झाला आहे ना. मी माझ्या रम्याचं
पार्थ सोबतच लग्न लावून देणार. तर तेव्हा मात्र आता विक्रमचा अजून संताप होतो आणि तो म्हणतो, "हो का? मग लावूनच दे तू लग्न. तुला जे करायचं आहे ना तू ते कर. तुला हवं ते कर. मी आता काही बोलणार नाही. पण मलाही बघायचं आहे की माझ्या मुलाच्या मनाविरुद्ध तू कसं काय हे लग्न लावून देते." आणि तेव्हा आता लगेचच विक्रम पुढे निघून जातो. तर ती म्हणते, "असं निघून जाऊ नको, मी अजून बोलते आहे." तर तेव्हा मात्र आता अजूनच दोघांमध्ये वाद सुरू होतात. इकडे मात्र आता पुन्हा पुन्हा विक्रम त्यांना तेच समजावून सांगतो, परंतु त्यांच्या डोक्यातच शिरत नाही. त्यामुळे आता विक्रम रम्याला म्हणतो, "हे बघ बाळा, तू काही माझ्यासाठी परकी नाहीये आणि या पार्थपेक्षा चांगला मुलगा बघीन ना मी तुझ्यासाठी. पण आता हे ठरलं आहे ना, यामध्ये अजून काही प्रॉब्लेम करू नको." आणि इकडे मात्र आता रम्या लगेचच म्हणते, "पण मामा माझं प्रेम." आणि आता मग मात्र विक्रमचा इतका संताप होतो, की तो जोरातच रम्यावर ओरडतो आणि म्हणतो, "खड्ड्यात गेलं तुझं प्रेम." आणि आता हे ऐकून मात्र रम्या घाबरते आणि त्याच्याकडे आश्चर्याने बघते. इकडे मात्र लगेचच वसुंधरालाही खूप राग येतो. तेव्हा मात्र विक्रम म्हणतो, "काय चाललं आहे प्रेम, प्रेम? सांगितलं ना एकदा, लग्नानंतर होईलच प्रेम. आणि लग्नानंतर जर प्रेम झालं नसतं तर अजून एवढे संसार टिकले असते का? संसार फुलले असते का? नाही ना. लग्नानंतर प्रेम होतंच आणि बळजबरीने असं एकमेकांना मिळवता येत नाही, हे तुमच्या लक्षात का येत नाही?" असं म्हणून तो आता प्रचंड प्रयत्न करते. परंतु आता विक्रम काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो आणि विक्रमचा हा राग बघून आता मंजूसुद्धा घाबरते आणि तिला प्रचंड टेन्शन येतं. त्यामुळे आता विक्रमच्या रागासमोर कोणीही काही बोलू शकत नाही आणि इकडे पार्थसुद्धा शांत बसलेला असतो. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता नंदिनीला मात्र मनातलं सांगण्यासाठी दीपकची तयारी असते. दुसरीकडे नंदिनी, पार्थ, काव्या आणि जीवा हे पत्रिकेचं डिझाईन बनवण्यासाठी गेलेले असतात. तेव्हा मात्र पार्थसोबत नवरीचं नाव सांगण्याचं विचारतात समोरचे. तर इतक्यात नंदिनीला काव्या त्रास देत असते म्हणून ती काव्या म्हणून बोलते. तर आता पत्रिकेवर मात्र पार्थसोबत काव्याचं नाव छापलं जातं आणि ते बघून मात्र आता सगळ्यांनाच फारच आश्चर्य वाटतं आणि पार्थ आणि काव्याचा शुभविवाह अशी पत्रिका छापून येते. दुसरीकडे आता दीपक मात्र नंदिनीला प्रपोज करतो आणि इकडे पार्थ घरामध्ये येता जाता पुन्हा रम्या त्याचा हात पकडते आणि पुन्हा तेच तेच बोलू लागते. इकडे नंदिनी मात्र दीपकच्या सणकण कानाखाली वाजवते, "तुझी हिंमत कशी झाली माझा हात पकडण्याचा?" असं म्हणून त्याचं थोबाड फोडते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.